त्यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला। एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवणार का याकडे साऱ्यांचं लक्ष। यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। मागील वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला होता, पण आता तसं होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी केलंय। तर राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होत असल्याचंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरतायत। नाशिकमध्ये 3 दिवस मुक्कामी राहणार आहेत, तर आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देणार आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिलाय। सुप्रीम कोर्टानं ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला। 1 रुपयाची पीक विमा रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास सरकारला लाज वाटत नाही का, असा सवाल बच्चू कडूंनी केला। नाशिकमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठानिमित्त काळाराम मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव वगळण्यात आलंय। शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी अवघ्या 4 दिवसांपूर्वीच विष्णू भंगाळे यांची केलेली नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे। तर हे आदेश काढल्यानंतर पुन्हा 3 दिवसातच नवीन आदेश काढत भंगाळे यांना पुन्हा जिल्हा प्रमुख पद देऊन निलेश पाटील यांना सहसंपर्क प्रमुख पद हे देण्यात आलं आहे। तर या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला आज बीडच्या विशेष मुक्का न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तर न्यायालय कराडला पोलीस कोठडी सुनावणार की न्यायालयीन कोठडी याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे। यावेळी पोलिसांच्या सुरक्षेत तो त्याच्या घरी पोहोचला। तर पुढे देखील त्याच्यासाठी नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त करण्यात आली आहे। 24 तास ही टीम सैफच्या सुरक्षेसाठी तैनात असेल। शिवसेना नेत्या संजय निरुपम यांनी ट्विट करत सैफ अली खानच्या तब्येतीवरून सवाल उपस्थित केले। 2.5 इंचांपर्यंत चाकू शिरल्यानंतरही ते फक्त 5 दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर इतके फिट कसे, असा सवाल निरुपम यांनी विचारलाय। पंतप्रधान मोदी महाकुंभ मेळाव्यात जाणार आहेत। 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये येणार आहेत। इथं पवित्र स्नान सुद्धा ते करणार आहेत। ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आलेली आहे। कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणं थांबवा, असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयानं ईडीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। सीएनजीचे दर वाढल्यानं भाडेवाढीची शक्यता आहे। भाडेवाढ झाल्यास रिक्षाचे दर 23 वरून थेट 26 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करत महामंडळाला मोठा धक्का दिलाय। नव्यानं पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेशही महामंडळाला देण्यात आले आहेत। टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे। त्यामध्ये 8 युक्रेनचे आणि 1 तुर्कस्तानचा नागरिक आहे। तर या प्रकरणातील मुख्य आरोपींना 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे। पुणे शहरातील अनेक भागामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी येईल। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी अनेक भागातील पाणी पुरवठा बंद असेल। पवईमध्ये जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ तानसा जलवाहिनीला पहाटे मोठी गळती लागली आहे। त्यामुळे या जलवाहिनीचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आलाय। पण यामुळे एस विभाग भांडूप, के पूर्व अंधेरी, जी उत्तर धारावी आणि एच पूर्व वांद्रे विभागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सिलिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचं काम 7% पूर्ण झालंय। या प्रकल्पातील दुमजली पुलाचा आराखडाही तयार झालाय। मुंबई आणि परिसरातील पाईप गॅस ग्राहकांना प्रत्येक बिलावर आकारले जाणारे 10 रुपये सुविधा शुल्क त्यावरील 18% जीएसटीसह आता रद्द होणार आहे। गॅस महाव्यवस्थापक भाविन शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे।
नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगसाठी गडकरींनी दिलेली 1 महिन्याची मुदत आज संपुष्टात आली आहे. तर मुदत संपून सुद्धा धावपट्टीचं रिकार्पेटिंग अपूर्णच आहे. रिकार्पेटिंग रखडल्यानं विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. तर विमान तिकिटांच्या दरातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या. त्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणतीही घट झालेली नाहीये, पण फारशी दरवाढही झालेली नाही. त्यामुळे वर्षभरात सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. देशात नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 16% वाढ झाली आहे. प्रामुख्यानं सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीमध्ये वाढ, तर दरवाढीमुळे पाम तेलाच्या आयातीमध्ये मात्र घट झाली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गावर राज्यातील 90 महामार्गांवर प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर कमानी उभारून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवलं जाईल. सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये आणि उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींना ऑटो रिक्षा परवाना त्यांनी घेतलेला आहे, त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जमा करावे असे आदेश देण्यात आले. तर मुदतीमध्ये परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षावर कारवाई केली जाणार आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असल्यानं बेस्टला पालिकेनं कायम 100% आर्थिक मदत करावी. तसंच बेस्टच्या ताफ्यामध्ये स्वतःच्या 6000 बस हव्यात. बस गाड्यांचे कंत्राट तात्काळ रद्द करावे अशा सूचना पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी बस संघटनांनी पालिकेकडे केल्या. नागपूर जिल्ह्यामध्ये एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. महिलांना प्रवासामध्ये 50% सूट दिल्यानं वर्षभरात 1,47,81,000 महिलांनी एसटी बसमधून प्रवास केलाय. त्यामुळे 2024 मध्ये एसटीचं उत्पन्न हे 20,57,00,000 केलंय. गुराई गावात योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होण्यासाठी सध्या जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम पालिकेनं हाती घेतले. हा पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत विपश्यना पॅगोडा इथं नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम केलं जाणार नाही अशी ग्वाही पालिकेच्या जल अभियंत्यांनी दिली आहे. मुंबई नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पालिकेच्या शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीच्या 40,000 विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी व्याकरण पुस्तक संच देण्यात येणार आहे. त्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर चालू आर्थिक वर्षामध्ये व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी 2,76,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारनं टंकलेखन परीक्षा पद्धतीमध्ये नव्या निकषामुळे बदल करण्यात आले आहेत. तर लिपिक टंकलेखक पदासाठी आतापर्यंत मराठी, इंग्रजी 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक होतं, पण आता इंग्रजी 50 ते 60 शब्द प्रति मिनिट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलाय. राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तात्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागानं दिले. मुदतीचं पालन न केल्यास शाळांचे वेतन अनुदानही रखडणार आहे. देशातील 2 आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 फ्रेशर्सची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इन्फोसिस पुढील वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. मुंबई विद्यापीठामार्फत राबवण्यात येणाऱ्या LLM अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेतील गुणांची अट शिथिल करण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे. त्याबाबत पत्र मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना देण्यात आलंय. वाढत्या इंधनाच्या किमती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं ई-वाहनांना प्रोत्साहन दिलंय. त्यानुसार काही वर्षापूर्वी नागरिकांनी ई-वाहनं खरेदी करण्यावर भर दिला, पण चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि देखभाल दुरुस्तीचा जादा खर्चामुळे ई-वाहनांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. एसटी महामंडळानं पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी भाडेतत्वावरील 5,150 ई बस ताफ्यामध्ये दाखल करून घेण्याचा निर्णय घेतलाय. या बस डेपोमधील प्रवासी संख्या, डेपोतील उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून पुरवल्या जाणार आहे. आता प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे ते देखील कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची आणि त्यांची जाण्याची अचूक वेळ समजणार आहे. तर एसटींना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवल्यानं ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे ते समजेल. जोगेश्वरी विक्रोली लिंक रस्ता इथल्या महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलेलं आहे, पण त्या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानं रुंदीकरणाचं काम आता लवकरच सुरू होईल. अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे.
म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुन्हा लांबणीवर गेली आहे. कोकण विभागात 2264 घरांसाठी काढली जाणारी लॉटरी आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे नाशिक आणि अहिल्यानगर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. खोडद इथल्या दुर्बीण प्रकल्पाला धक्का न लावता सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. बालाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाहीये. त्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि नव्यानं सहकार नगर बिबेवाडी या स्थानकाबाबत व्यवहार्यता तपासून 5 स्थानकांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला केल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आता मुलुंडमधील केळकर महाविद्यालयालगतची मिठागराची 58.5 एकर जागा ही धारावी प्रकल्पाला देण्यात आल्याची माहिती आहे. तर 10 ऑक्टोबरला DRPPLनं 319 कोटी रुपये केंद्र सरकारकडे या जागेसाठी भरले. यानंतर बुलेटिनमध्ये तरीही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी.